नमस्कार. लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुण्यप्रहार या वृत्तपत्राचे मराठी वृत्तपत्र त्याचे सामाजिक प्रसार माध्यम पुण्यप्रहार न्यूजमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. फुरसुंगी विभागातील अतिशय वादग्रस्त असलेला कचरा डेपो, त्या कचरा डेपोच्या अंतर्गत काही बेकायदेशीर कृत्या घडल्या होत्या. त्या संदर्भात नागरिकांनी किंवा ग्रामस्थांनी काही तक्रारी दिल्या होत्या. त्या तक्रारींना कुठेतरी महानगरपालिका व प्रशासनाकडून दाद नाही मिळाली म्हणून सामाजिक कार्यकर्ते किंवा नागरिक किंवा ग्रामस्थ यांनी काहीतरी विशेष प्रकारचे पुरावे महानगरपालिकेला सादर केले. त्या सादर केलेल्या पुराव्यावर सुद्धा महानगरपालिका कुठल्याही प्रकारचा ठोस एखादा उपाय किंवा त्याच्यावर नियोजन करण्यास अयशस्वी ठरलेला आहे. संबंधित सर्व कायदेशीर पुरावे जर खात्याला दिले असतील तर खाता त्याच्यावर किंवा महानगरपालिका त्याच्यावर कारवाई का नाही करत? पोलीस प्रशासन इथं काय करत आहे? ग्रामस्थांना अटक करण्यासाठी इथं पोलिसांना बोलवलंय का? आणि जर महानगरपालिका बेकायदेशीर काम करते त्यांना अडवणाऱ्यांसाठी पोलीस प्रशासनाच्या बळाचा वापर केला जातोय का? जिम्मेदार कोण? या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ओपन डंपिंग होत नाहीये. ग्रामस्थ आहेत. ग्रामस्थ ओपन डंपिंग होतीये का? हा ना, होते ना. उपायुक्त साहेब, ग्रामस्थ म्हणतायत की ओपन डंपिंग होतीये आणि आपण म्हणताय ओपन डंपिंग होत नाहीये. मग ग्रामस्थ चुकीचे आहेत का आपण चुकीच्या? आम्ही आमच्या पद्धतीने सांगतोय की साहेब, तुमची पद्धत प्रशासन आणि कायद्याच्या वेगळी आहे का? मी ते सांगतोय कायद्याच्या चौकटीवरून बाबतीशी बोलतोय की कायद्याच्या चौकटीत राहून ग्रामस्थांनी तुम्हाला तक्रारी अर्ज केलेले आहेत. तुम्हाला ग्रामस्थांनी संपूर्ण ते ओपन डंपिंग होतं हे दाखवलेलं आहे. तुम्ही बघून जर आंधळेपणाचं आव्हानात असाल किंवा त्याला कुठेतरी पडद्याआड टाकायचा प्रयत्न करत असाल तर हे कायद्यात बसतं का? मी परत माझी भूमिका स्पष्ट करतो. या ठिकाणी कुठल्या प्रकारचं ओपन डंपिंग होत नाही. ग्रामस्थ म्हणतायत की ओपन डंपिंग होत आहे. तुम्ही कॅमेऱ्यासमोर सांगायला तयार आहे ओपन डंपिंग होत आहे? मी पुरेसं सांगू शकतो या ठिकाणी की ओपन डंप हे आपल्या आदर्श भारत काहीतरी SLF कंपनी आहे. आम्ही फुरसुंगी कचरा डेपोवर सहज चक्कर मारायला आलो की गेले 10 वर्ष फुरसुंगी कचरा डेपोवर चुकीचं काम झालं नाही. परंतु ज्यावेळेस आम्हाला असं समजलं की बाबा आपल्या फुरसुंगी गावावर एक नव्याने प्रकल्प करायचं काहीतरी पुणे महानगरपालिकेच्या डोक्यात दिसतंय आणि या ठिकाणी थोडंसं ओपन डंप कचरा झाल्यास आम्हाला सांगितलं गेलं, परंतु आपण डोळ्याने पाहिल्याशिवाय आपण कोण आरोप करू शकत नाही. तेव्हा आम्ही ग्रामस्थ मंडळी शनिवारी या ठिकाणी आलो. शनिवारी आल्याच्या नंतर ती कंपनी पलीकडे SLF कंपनी त्या ठिकाणी 20-25 गाड्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग, तिथली परिस्थिती. आम्ही म्हणलं आपल्यावर दरवेळेसच आरोप चुकीचा होतो की आंदोलक चुकीचं आंदोलन करतात म्हणून आम्ही काय केलं की त्या ठिकाणी प्रत्यक्ष पहिलं सगळी पाहणी केली आणि 100 नंबर आणि 112 नंबरला कॉल केले. प्रत्येक नागरिकांनी वेगवेगळ्या फोनवरून साहेब लोकांना फोन केली, पोलीस प्रशासनाला, आणि पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणची खरी जी काही सत्य परिस्थिती ती दाखवण्याचा प्रयत्न केला. तर 112 कॉल झाल्याच्या नंतर 100 नंबरचा कॉल झाल्याच्या नंतर काही पोलीस प्रशासन फुरसुंगी पोलीस स्टेशनचे त्या ठिकाणी आले. त्यांनी परिस्थिती पाहिली. परिस्थिती पाहिल्याच्या नंतर तिथले सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग, तिथली जे काही पंचनामा आहे किंवा तिथली काही स्टेशन डायरी त्या मी त्यांना म्हणलं की तुम्ही तयार करा. जो दरवेळेस आरोप आंदोलकांवर होतो तो कुठेतरी थांबला पाहिजे. पोलीस प्रशासनाने तुमची तक्रार लिहून घेतली का नाही? पोलीस प्रशासनाने बऱ्यापैकी तिथं सहकार्य असं केलं की बाबा जी वस्तुस्थिती त्या ठिकाणची आहे ती पाहिली आणि स्टेशन डायरी तयार केली. आम्ही स्टेशन डायरी मागण्यासाठी त्यांना अर्ज पण केलाय. NGT मधून जाऊन आलोय, त्यांच्यावर तक्रार करायची आहे. तर त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं की त्या संबंधित अधिकाऱ्यांनी यांच्यावर तक्रार दाखल केली पाहिजे. तर ठीक आहे म्हणलं का हरकत नाही. त्यांचा जो आरोप आहे प्रशासनाचा की इथं म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे सॉरी या ठिकाणी ओपन कचरा डेपो ओपन डंप होत नाही, ते वस्तुस्थिती व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत. त्यामुळे ते त्यांनी सांगायचं की त्यांच्याकडे असं आहे. तर आम्ही स्वतः वारुळे साहेबांना त्या ठिकाणी फोन केला, संपर्क केला, व्हिडिओवर त्यांना कॉल लावला, व्हिडिओ कॉल केला त्यांना. ते प्रत्यक्ष त्यांनी त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर आम्ही पोलीस प्रशासनाला तिथली परिस्थिती दाखवली आणि आम्ही पोलीस कंप्लेंट करायला गेलो की नागरिकांनी जर गुन्हा केला, प्रशासकीय कामकाजामध्ये हस्तक्षेप जर केला तर त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. मग आज पुणे महानगरपालिका संबंधित सर्व पदाधिकारी किंवा अधिकारी लोक ज्यावेळेस न्यायालयाच्या एखाद्या आदेशाचा अवलंब करतात किंवा अवमान करतात किंवा त्या ठिकाणी तुमचं NGTच्या आदेशाचा अवमान करतात, कंटेंट ऑफ कोर्ट म्हणतात. आणि मुख्यमंत्र्यांनी 2016 साली आम्हाला आंदोलकांना घेऊन सांगितलं की आता परत आंदोलन करू नका, तुमच्या मागण्या काय. तर त्यांना आम्ही सरळ सांगितलं होतं की फुरसुंगी डेपोवर ओपन कचरा डंप होऊ नये आणि नव्याने कुठला प्रकल्प होऊ नये हे मुख्यमंत्री साहेबांनी 2016 साली सांगितलं. त्याचे टाइम्स ऑफ मिनिट आमच्याकडे पूर्ण लेखी आमच्याकडे. त्याच्यानंतर जर आता रेग्युलर 1 तारखेला मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, आम्हाला समजल्याच्या नंतर की आपण या ठिकाणी ओपन कचरा करू नका आणि नव्याने प्रकल्प लादू नका.
हे सगळं झाल्याच्या नंतर जर एवढा पत्रव्यवहार करूनही सगळ्यांना जाग करूनही जर 6 तारखेला टेंडर काढलं जातं आयुक्त साहेबांकडनं, अगदी वाळू साहेबांच्या सैन्य आहे ते, तर आम्ही त्या ठिकाणी म्हणलं की अरे बाबा, आम्ही 1 तारखेला पत्रव्यवहार केला की कचरा डेपोवर या ठिकाणी नव्याने कुठला प्रकल्प आमच्यावर लादू नका. गेली 32 वर्षाला तुम्ही आमच्यावर सगळे वेगवेगळे प्रकल्प लादताय. ग्रामस्थांचा आरोप ऐकलाय उपायुक्त साहेब, आपण काय काय सांगाल की जर त्यांनी एवढं सगळं आदरणीय मुख्यमंत्र्यांकडनं जर आश्वासन असेल आणि सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचे आदेश असतील आणि त्याचा कुठंतरी बिमोड त्या आदेशांचा किंवा कंटेंट ऑफ कोर्ट आपल्या खात्याकडून किंवा आपल्याकडून होत असेल, तर याच्यावर आपली भूमिका काय? नाही, अगदी गोष्ट स्पष्ट आहे की पुणे शहर हे वाढतं शहर आहे. आणि सर, पुणे शहर वाढतं शहर आहे म्हणून फुरसुंगीच्या लोकांवर किंवा इथल्या नागरिकांवर हा कचरा लादणं योग्य आहे का? अशी कुठली बाब नाही आहे. मग तुम्ही ओपन डम्पिंग करताय, बेकायदेशीर काम करताय, ग्रामस्थ त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही पोलीस प्रशासनाला बोलवून त्यांच्यावर दबाव आणताय का? अशी कुठली बाब नाही. पोलीस प्रशासन इथं काय करतंय, कशासाठी आलंय? या आंदोलकांच्या हातामध्ये हत्यार आहेत, शस्त्र आहे, कुठे AK-47 आहे, पिस्टल आहे, कोयता आहे, काय काय हे ग्रामस्थ आहेत, त्यांनी आंदोलनासाठी एवढी कागद गोळा केलेली आहेत. आपण बघू शकता एवढ्या कागदांचा ताफा आहे, पण महानगरपालिकेला कुठं जागेत नाही. साहेब, एक साधा प्रश्न विचारतो, या डम्पिंग मध्ये कुठेतरी पैशाच्या देवाणघेवाणीचा प्रकार होतोय का? अशी कुठली बाब नाही. मग आपण याच्यावर कायदेशीर कारवाई करायचं सोडून, नाही नाही, प्रश्न विचारलाय साहेब, मी तुम्हाला आरोप नाही केला, मी पत्रकार आहे, प्रश्न विचारू शकतो. जर तुमच्याकडे जर कुठल्याही प्रकारचा आर्थिक देवाणघेवाणीचा प्रकार होत नाही, मग आपण या गोष्टीवर कारवाई का नाही करत? कसल्या गोष्टीवरती? ओपन डम्पिंगवर. अशी कुठली ओपन डम्पिंग नाही. 5 मिनिटं झाले आम्ही आमची भूमिका मांडली आहे साहेब. हे बघा, तुमच्या भूमिकेसाठी ना साहेब कायदेशीररित्या कुठंतरी पुरावा दिला पाहिजे. आम्ही आमची भूमिका मांडली. नाही नाही, हे योग्य नाही साहेब. आपण आपल्या जबाबदारीपासून पळताय. आपली जबाबदारी घनकचरा विभागाची की इथं संदर्भात जो पण प्रकार होतोय तो बेकायदेशीर होतोय आणि त्याला जबाबदार आपण आहात. आपण आपली जबाबदारी अशी फेटाळू शकत नाही. आपण जनतेचे सेवक आहात आणि जनतेला याचा त्रास होतोय. जनता इथं उभी आहे आणि आपण उत्तर द्यायला म्हणताय की आम्ही आमची जबाबदारी किंवा आमची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती संपली. हे योग्य आहे का? आम्ही आमची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतो आहोत. ग्रामस्थ इथं काय आहेत? यांना वेळ लागला या ग्रामस्थांना? विशेष एकदा अगदी साधा आहे साहेब, काय? की आमचा जनता ऐकतेय, सांगा. हा, ते सांगतो ना आपल्याला की आमचा जो एक प्रोजेक्ट चालू आहे आता 500 टनांचा, ज्याच्यावर पुणे शहर आणि हे जे आपलं नगरपालिका आहे फुरसुंगी आपली, त्याचा सगळा कचरा त्या ठिकाणी येत असतो. आम्ही त्यांना एवढीच विनंती करतो आहोत की जो सुरळीत प्रकल्प सुरू आहे त्या बाबतीत फक्त आम्हाला सहकार्य करा, यासाठी आम्ही आलेलो आहोत. कायदेशीर सहकार्य करायचं की बेकायदेशीर? उपायुक्त साहेब, तुम्ही सहकार्य हा शब्द वापरला, पण सहकार्याला कायदेशीर किंवा कायदेशीरच चालू. कायदेशीर सहकार्य होणारच कसं काय जर सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की त्याच्यावर ओपन डम्पिंग करता येत नाही? यांच्याकडे व्हिडिओ पुरावे आहेत. प्रशासनाला त्यांनी पोलीस प्रशासनाला कळवलेलं आहे की यावेळेस 112 वर फोन सुद्धा केलेले आहेत. हा, कुठंतरी प्रशासन कानाडोळा करताय का? ताई, तुम्हाला याच्यावर काय बोलायचं आहे का? नाही, माझे वरिष्ठ आहेत तिथे. ते नाही नाही, बोलतात. आपण त्यांना मार्गदर्शन करताय म्हणून अहो, ते माझे वरिष्ठ ताई, आहेत. मी ते काय बोलताय म्हणतोय, तुम्ही व्यवस्थित. त्यांना मार्गदर्शन करताय बोलताना, मग मी ते तुमचे त्यांना वरिष्ठ मार्गदर्शन आहेत तर करत तुम्ही नाहीये, ते मार्गदर्शन माझे कशाला वरिष्ठ करताय? आहेत. त्यांना बोलू द्या ना. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला बोलायचं तर तुम्हाला बोला, आम्ही दोघांचंही म्हणणं ऐकून घेऊ, ग्रामस्थांचंही म्हणणं ऐकून घेतोय, तुमचंही म्हणणं ऐकून घेऊ. बोला, काय बोल आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहेत ताई, बोला. माझे वरिष्ठ आहेत आणि त्यांनी बोललेलं आहे आता. अच्छा, मग त्यांनी बोललं तर तुम्ही त्यांना का मार्गदर्शन करताय? काय बोलायचं, कसं बोलायचं? तुमचे वरिष्ठ आहेत ना ते, त्यांना कळायला हवंय ना. उपायुक्त आहेत, एक IS लेवलचं पद आहे ते, त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना कळेल की काय बोलायचं आणि काय नाही. तुमच्या प्रशासनामुळे जर ग्रामस्थांना त्रास होत असेल आणि त्याची तक्रार जर प्रशासनाकडे करत असेल तर तुमचं प्रथम कर्तव्य आहे की तुम्ही त्या तक्रारीवर उपाययोजना केल्या पाहिजेत. होतं काय ताई माहितीये का, या महाराष्ट्राच्या शासनामध्ये ना फक्त बदनाम पोलीस आहेत. 5 मिनिटं लेट झाले ना तर पोलिसांच्या नावाने खडे पडतात, पण लाखो करोडो रुपयाचे घोटाळे किंवा बेकायदेशीर काम प्रशासनाकडनं होतं, महानगरपालिकाकडनं होतं, त्याच्यावर कोणी काही बोलत नाही. तुमचा ह्या सगळ्या गोष्टीबद्दलचा मनसुबा काय काय हवंय तुम्हाला प्रशासनाकडे? महापालिकेला सहकार्य करायचं. हा. पुणे महापालिकेच्या कुठल्याही प्रशासनाला आमच्या समोर उभं ठाकून नाही द्यायचं, त्यांना सहकार्य करायचं. आणि जी पुण्याची जनता आहे
त्या जनतेलाही सहकार्य करावे, परंतु ते सहकार्य करत असताना त्यांची जबाबदारी नाही आहे का की फुरसुंगी ग्रामस्थांना सहकार्य करावं, कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा, टप्प्याटप्प्याने बंद करा, नवीन प्रकल्प राबवू नये, मुख्यमंत्री साहेबांनी जे काही आदेश दिले त्या आदेशाचं आपण पालन करावं, ही त्यांची जबाबदारी नाहीये का? मी तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण सांगतो. गेल्या 3-4 तासापासून आम्ही इथं सहकार्य करतोय त्यांना. आम्ही फक्त एवढं सोपं सांगतोय त्यांना की मुख्यमंत्री साहेबांनी जे काही निर्देश दिले तुम्हाला 2016 साली, त्याचं फक्त काय करा, पालन करा. म्हणजे काय, ओपन कचरा डेपो वर डंप झाले ते त्यांनी मान्य केले आणि बंद करा एवढंच म्हटलं. आणि दुसरी गोष्ट काय, नव्याने प्रकल्प लादू नये याच्यासाठी जे टेंडर आम्ही पत्रावर केल्याच्या नंतर 6 दिवसांनी जे काही केले चुकीचं काम, ते फक्त टेंडर रद्द करा, 2 ओळीचं पत्र द्या की बाबा आम्ही फुरसुंगीच्या कचरा डेपोवर कुठल्याही प्रकारचं नवीन प्रकल्प करणार नाही. एका मिनिटामध्ये आंदोलन आमचं संपतंय, आम्हाला कशाला त्यांना त्रास द्यायचा? ते कोण आहेत? आमचे आहेत ना ते पण त्यांना आमच्या भावना समजत नाहीये. शनिवारी कचरा डेपोचं आंदोलन सुरू झालंय, शनिवारी, आज मंगळवारी, आणि आज दुपारनंतर यांना समजलं की 1 दिवसामध्ये कचरा जो काही साचलाय त्याच्यामध्ये खूप त्रास होत आहेत. मग गेले 30-40 वर्ष फुरसुंगीचे लोक कचरा डेपोवर जो काही कचरा येतो ते सहन करतायत. 40 वर्षाचा आमचा हा मोठा लढा आहे आणि यांचा लढा 4 दिवसाचा. त्यांच्या माहितीप्रमाणे आजच्या 1 दिवसाचा आहे. म्हणजे 1 दिवसामध्ये जर एवढा कचरा जर त्यांना नकोसा वाटतोय तर आम्ही 40 वर्ष कचरा सोसतोय, त्याचं कुणाला काही दुःख नाहीये का? मग आम्ही गुरेढोर आहोत का? आम्ही माणसं नाहीये का? आमचं उलट सहकार्य करायची आमची आताही इच्छा आहे. वारोळी साहेबांना, त्या मॅडमला, त्यांच्या आलेल्या सगळ्या प्रशासनाला, अगदी आयुक्त साहेब आता माझ्याशी बोलले तर मी त्यांना एवढंच बोललो फक्त की साहेब फक्त 2 मिनिटं माझं मत तर समजून घ्या, आम्हाला समजून तर घ्या, आम्ही काय बोलतो तेवढं तर ऐका. आयुक्त काय म्हणले तुम्हाला? आयुक्त साहेब काय बोलले याचा एक व्हिडिओ काढलेला आहे. जर अशी आमच्यावर वेळ आणायचा त्यांनी प्रयत्न केला तर आम्हाला कशाला तुम्ही अटक करायला? आम्ही होतो ना अटक इथं. आम्ही काय चोर आहेत का? आम्ही चोरी केल्या का? दरोडे टाकलेत का? कुणाचा खून केलाय का? कुणाला गोळी झाडली आहे का? आम्ही होतो ना अटक. एवढं काय अवघड आहे? याच्यामध्ये काय त्यांचा आमचा वाद नाहीये, परंतु जी भावना आहे आमच्या ग्रामस्थांची की कुठंतरी आम्हाला हा नवीन प्रकल्प नको, ह्याच्यासाठी फक्त 2 ओळी लिहून द्या आम्हाला. भले ते तुम्ही नंतर 6 महिन्यांनी पुन्हा ते टेंडर काढा, पुन्हा नवीन प्रक्रिया करा, पण शेवटी ज्यावेळेस आंदोलन करता हे होतो, बदनाम होतो की बाबा त्यांनी आंदोलन काहीतरी फायदा केले, ते आंदोलक आम्ही नाहीयेत. मुख्यमंत्री साहेबांना 2016 साली तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही 29 दिवस आंदोलन केलं. अशी जर आंदोलन करायची वेळ आली तर आम्ही ती शांततेने, कुठलाही त्रास न देता, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने, अगदी इथं काही पोलीस प्रशासन अशी पण आहेत की ते या ठिकाणी वस्तुस्थिती पाहून गेलेत. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, परंतु पोलीस प्रशासनाने ते शिवून पाहिलं सत्यस्थिती काय आहे. परत दोन्ही प्रशासन आहेत, हे पोलीस प्रशासन आणि ते आयुक्त प्रशासन, ते आता ते कसं एकमेकाला नाही ना, शेवटी ते बी त्यांचे काही पुढे गोष्टी जर त्यांच्या नोकरीवर एखाद्याची येऊ शकते. आज एवढं मोठं काम करतायत ते हे तुकाराम मुंडे साहेब, आता खायला चांगलं मिळेल तर त्यांची बदली करून टाकली. तसं पोलीस प्रशासनाला वाटत असेल याला कदाचित, किंवा चांगलं सहकार्य केले आपण, यांनी सगळे आपल्याला व्हिडिओ दिल्यात, आता ते इथं का बोलू शकत नाही? तर त्यांच्या काय अडचणी असतील? जसं आता हे काही ठिकाणी फक्त एक शब्द उभारतं की आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. अरे आम्ही आंदोलक वेडे म्हणून बसलो का इथं? आमच्या भावना समजून घ्या. आणि तुमची जर वेळच असेल आम्हाला अटक करून द्यायची तर तुम्ही कशाला पोलीस फोर्स आणली? आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या गाडीत येऊन बसतो. आम्ही जनतेसाठी बांधतोय आणि आमचा तुम्ही असा अवमान करताय ग्रामस्थांचा, हे काय पद्धत आहे? ग्रामस्थांच्या विनंत्या प्रशासन भैर, आंधळ आणि मुक झालंय. गांधीजीचे 3 माकडं होती, त्या तिन्ही माकडांमध्ये आज कुठेतरी प्रशासन दिसतंय का? सामान्य जनतेचा आवाज अशाच प्रकारे दाबला जाणार का? ग्रामस्थांना होणारा त्रास त्यांनी सांगायचा कोणाला? या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लावणारा हा कचरा प्रकल्प खरंच कुठेतरी मोठा प्रकार होण्याची शक्यता आहे का? फुरसुंगी विभागाला कचरा डेपोचा खरंच त्रास होत नाही का? आणि जर होत असेल तर त्या भावना पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचं प्रशासन कधी समजणार? कॅमेरामॅन रवी पवार सोबत मी यशवंत बनसोडे, पुण्यप्रहार न्यूज, पुणे.